तर कबूतरखान्यांवरील बंदीचा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आणि त्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेने कारवाई आणखीनच तीव्र केली। महापालिकेने 1 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत कबुतरांना खाद्य टाकल्याबद्दल 1,32,000 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे। सर्वात प्रभावी कारवाई दादरच्या कबूतरखाना परिसरात झाली आहे। या परिसरात 28,000चा दंड वसूल करण्यात आलाय। उच्च न्यायालयाचा कबूतरखान्यांवरील बंदीचा निर्णय झुगारूनही कबुतरांना खाऊ घालणं अनेकांना महागात पडले। पालिकेने तब्बल 1,32,000चा दंड हा वसूल केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने देखील जो बंदीचा उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो कायम ठेवल्यानंतर पालिकेने सोमवारी ही कारवाई आहे ते अति तीव्र केली। पालिकेने जवळपास 1 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत कबुतरांना खाद्य टाकल्याबद्दल 1,32,000 रुपये दंड वसूल केला आहे। सर्वात जास्त कारवाई आहे ती ज्या दादर परिसरातील जो कबूतरखाना आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या परिसरात तब्बल 28,000 रुपयांचा दंड आहे तो वसूल करण्यात आलेला आहे। त्यामुळे याशिवाय गेटवे असेल, याशिवाय GPO असेल, या ठिकाणच्या कबूतरखान्यांमध्ये देखील बंदीचा निर्णय असताना देखील अनेकांनी कबुतरांना खाऊ घातले। त्यामुळे आता पालिकेने आहे ते कारवाई केलेली आहे, दंडात्मक कारवाई केलेली आहे। त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने देखील हा उच्च न्यायालयाचा निर्णय तसंच ठेवल्याने आता पालिकेने अधिकची कारवाई आहे ती तीव्र केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।